हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही येरमाळ्याला जाऊन येडेश्वर आईचं दर्शन घेतलंय का? चला तर मग आपल्या चॅनलवरती ऑनलाईन आपण येडेश्वर आईचं दर्शन घेऊया। येरमाळ्याला जाण्यासाठी तुळजापूरपासून बरेचसे रिक्षा आणि ट्रॅव्हल्स उपलब्ध असतात। ते थेट आपल्याला मंदिरापर्यंत नेतात। येरमाळ्यामध्ये येडेश्वर आईचं देवस्थान आहे। हे मंदिर जरी प्राचीन असलं तरी इतकं उंचावरती नाहीये। पायऱ्यांच्या सुरुवातीपासूनच हळदीचा भंडारा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। हळूहळू पुढे गेल्यानंतर पायऱ्या जशा वरती जातात तशा पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना येडेश्वर आईच्या दर्शनासाठी हार फुले घेऊन असलेली छोटी छोटी दुकानं पाहायला मिळतात। तसतसं हळूहळू वरती गेल्यानंतर लगेचच मंदिराचा मोठा गाभारा आपल्याला पाहायला मिळतो। येथून आतमध्ये गेल्यानंतर मंदिराचा परिसर सुरू होतो। आम्ही जसं मुख्य परिसरात पोचलो तर समोरच येडेश्वरी देवस्थान असलेली कमानी पाहायला मिळाली। हळूहळू पुढे गेल्यानंतर इथल्या रम्य परिसरामध्ये मन एकदम प्रफुल्लित होऊन गेलं। तसंच माकडांची टिंगलटवाली करण्याची कसरत पाहायला मिळाली। समोरूनच उजव्या हाताला वळलं तर दर्शनासाठी रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आम्ही पोचल्यानंतर मंदिर तसं खालीच होतं, त्यामुळे लगेचच आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी रांगेच्या वाटेने हळूहळू पुढे आलो। पुढे आल्यानंतर मंदिराचा एक छोटासा प्रवेशद्वार पाहायला मिळाला। तेथून आतमध्ये गेल्यानंतर समोरच येडेश्वर आईचं दर्शन आम्हाला झालं। मन मोहून घेणारी येडेश्वर आईची मूर्ती पाहून खूप बरं वाटलं। मग आम्ही इथला परिसर फिरायला सुरुवात केली। परिसर इतका मोठा नसला तरी पण भाविकांसाठी बसायला खूप अशी जागा आहे। येथे आपण बसून देवीचं नामस्मरण करू शकता। आम्ही सुद्धा नामस्मरण करून या परिसराचा आनंद घेतला आणि परतीची वाट पकडली। येडेश्वरी आईची मूर्ती मन मोहून घेते। आम्ही इथून परतीचा प्रवास सुरू केला। परत जाताना आम्हाला छान असं सूर्यनारायणाचं दर्शन मिळालं। तुम्ही सुद्धा आवर्जून येडेश्वरी आईचं येरमाळ्याला जाऊन दर्शन घ्या। खरंच इथला परिसर आणि इथली मूर्ती पाहून तुम्हाला खूप बरं वाटेल। चला तर मग नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करून आपल्या माणसांना शेअर करा। चला तर मग नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू। बाय।